नमस्कार मंडळी, क्रोशे कट्ट्यावर आपलं स्वागत आहे. माझ्या आईने विणलेला हा जुना छोटासा रुमाल आहे. हे नाजूक जाळीदार डिझाईन विणण्यासाठी रुद्राक्ष गाठ वापरली आहे, ज्याला इंग्लिशमध्ये सोलोमन्स नॉट किंवा लव नॉटही म्हणतात. आज आपण ही रुद्राक्ष गाठ विणूया. त्यासाठी मी वापरणार आहे हा 3 प्लायचा सुती धागा आणि 2.5 मिलीमीटरचा क्रोशे हुक. धाग्याला स्लिप नॉट घालूया आणि आता 2 साखळी टाके विणूया. आता हुक पासून दुसऱ्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. हा असा. आता हुकवरचं लूप अंदाजे अर्धा इंच लांब ओढूया. आता हा मुख्य धागा आणि हुकवरचं लांब लूप डाव्या हाताचा अंगठा आणि मधल्या बोटांनी व्यवस्थित पकडूया. आता हुकवर धाग्याचा एक वेढा घेऊन लांब लूपमधून एक लूप ओढून घेऊया. चिमटीत पकडलेला मुख्य धागा आणि लांब लूप यामध्ये हा एक कोन तयार झाला. आता ह्या कोनामधून पुढून मागे हा हुक घालूया आणि मुख्य धाग्याचं एक लूप त्यातून ओढून घेऊया. आता हुकवरच्या दोन्ही लूप्समधून मुख्य धाग्याचं एक लूप ओढून घेऊया आणि सिंगल क्रोशे पूर्ण करूया. ही पहा, ही एक रुद्राक्ष गाठ किंवा सोलोमन्स नॉट किंवा लव नॉट तयार झाली. आता पुढची रुद्राक्ष गाठ विणूया. अंदाजे अर्धा इंच लांब लूप ओढूया. मुख्य धागा आणि लांब लूप डाव्या हाताचं मधलं बोट आणि अंगठ्याच्या चिमटीत व्यवस्थित पकडूया. हुकवर धाग्याचा एक वेढा घेऊन लांब लूपमधून एक लूप ओढून घेऊया. मुख्य धागा आणि लांब लूप यामध्ये हा जो कोन बनलाय, या कोनामधून हुक पुढून मागे घालूया आणि मुख्य धाग्याचं एक लूप त्यामधून ओढून घेऊया. हे असं हुकवरच्या दोन्ही लूप्समधून एक लूप ओढून घेऊया आणि सिंगल क्रोशे पूर्ण करूया. ही दुसरी रुद्राक्ष गाठ तयार झाली. अशाच एकापुढे एक रुद्राक्ष गाठी विणण्याचा आपण सराव करूया. सगळ्या लूपची लांबी एकसारखी असणं महत्त्वाचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये रुद्राक्ष गाठ वापरून स्कार्फ कसा विणायचा ते आपण पाहणार आहोत. तोपर्यंत एकसारख्या लांबीच्या रुद्राक्ष गाठी विणण्याचा चांगला सराव करूया. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. हॅपी क्रोशिंग.